स्मृति चषक, जो कि सबसे बेहतरीन टेनिस क्रिकेट का टूर्नामेंट है और उसे टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप भी आप कह सकते हैं। वहाँ पर कमेंट्री करने वाले हमारे भाई LIC ऑफ इंडिया में कार्यरत दीपक पाटिल जी, उनके मधुर आवाज़, और उनके साथ साथ हमारे बीच में कमेंट्री पैनल में आज के हैं रिवॉल मात्रे जी, लेफ्ट आर्म तेज गेंदबाज, काफ़ी तेज गेंदबाजी करते थे, काफ़ी बड़ा उनका नाम, और वैसा ही उनका नाम क्रिकेट कमेंट्री में भी आप पाएंगे। तो यहाँ पर आइए चलते हैं इस मुकाबले की ओर, जहाँ पर के ये मुकाबला खेला जा रहा है नेरे वर्सेस 11 स्टार सुकापुर, जिसमें सुकापुर की टीम यहाँ पर बल्लेबाजी करेगी। तो दोनों ओपनर बैटर मैदान पर पहुँच चुके हैं, बस कुछ ही पलों का इंतजार, और 12th मैन दोनों टीम के यहाँ पर भेज दें प्लीज़। और यह पहली गेंद कव्वाल की डिलीवरी यहाँ पर थी, और गेंद यहाँ पर जाते हुए शॉर्ट थर्ड मैन के रीजन में पहली गेंद पर यहाँ पर रन हासिल करते हुए खाता खुलता हुआ 1 रन से। और दो ओपनर बैटर किशोर और अमर कैनी यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 12th मैन भेज दें प्लीज। फील्डिंग टीम के 12th मैन प्लीज आप भेज दें और नाम बताएं। तर या स्पर्धेसाठी दर्शनजी ठाकूर, उपसरपंच देरेज यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयांची देणगी मात्र या स्पर्धेला आम्हाला प्राप्त झाले, त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय। परंतु इकडे मात्र पाहूया, सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक मोठा झटका बसलाय तो सुकापूर संघाला। पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती प्रवीणजी पाटील साहेब, ज्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला तब्बल 10,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच दर्शनजी ठाकूर साहेब, थँक्यू सो मच प्रवीणजी पाटील साहेब। आणि जेव्हा असे दानशूर व्यक्तिमत्व लाभतात एखाद्या स्पर्धेला, तेव्हा मात्र अजून मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा यशस्वी करण्याचं धाडस आमच्या मनामध्ये येतं। सुंदर असा कबड्डी पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे, 4 धाबांकरता चौकार। और इसी बेहतरीन खूबसूरत हिट के साथ में स्कोर पहुंचता हुआ 5 रन के घर पे। कमाल की यहां पर हिट देखने को मिली थी और कोई मौका नहीं था, जैसे ही गेंद ने शॉर्ट कवर के फील्डर को बीट किया, 4 रनों के लिए पहुंचते हुए लो फुल टॉस डिलीवरी थी और गेंद को लेग साइड की तरफ मार दिया। और ओहो, यहाँ पर मिस फील्ड, एक फील्डर से मिस फील्ड, दूसरे फील्डर से भी मिस फील्ड, और इन्हीं 2 मिस फील्ड के साथ में 2 रन दौड़कर मुकम्मल करते हुए दोनों बैटर स्कोर पहुंचता हुआ 7 रन के घर पे। लो फुल टॉस डिलीवरी थी, फ्रंट फुट पर आकर लेग साइड की तरफ मारा था, गेंद गई थी डीप मिड विकेट के रीजन में, और मौका था 2 रन हासिल करने का। 2 फील्डर, दोनों से मिस फील्ड और 2 रन। और यहां पर ऑफ साइड पर छोटी गेंद को कट कर दिया। व्हाट अ कट, अपर कट, सुपर कट, गेंद सीमा रेखा कट कटाकट करती 4 रनों के लिए।
गेंद थी ये और उसका पूरा फायदा उठाते हुए और रूम भी मिला था। बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर गेंद को भेजते हुए 4 रनों का 4 BHK अपने नाम पे करते हुए स्कोर पहुंचता हुआ इसी चौके के साथ 11 रन। और पहला जो विकेट हासिल किया था बोल्ड, उसके बाद से यहाँ पर बल्लेबाजी होते हुए बोल्ड, कमाल की बल्लेबाजी। और इन्हीं 2 चौके अभी तक इस ओवर में आ चुके हैं, 11 रन पहले ओवर में। और यहां पर देखिए एक बार फिर से गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के रीजन में बीट किया, कवर के फील्डर को डिस्कवर करते हुए दन 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 दनाता चौका। आप सभी के लिए खुशियों का मौका। तर रणजितजी पाटील टेंबोडे ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2,500 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे महेंद्रजी भोईर मोहो ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, त्यांचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असा आभार। थँक्यू सो मच। सगळ्याच तानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। ओ टू कॉम्बॉक्स। जी दीपक जी कहते हैं रेगिस्तान भी हरे हो जाते हैं, रेगिस्तान भी हरे हो जाते हैं जब अपनों के साथ अपने खड़े हो जाते हैं। तो सभी दानदाताओं का हम तहे दिल से आभार प्रकट करते हैं और हम भगवान से दुआ करेंगे कि जो 31 मार्च में जो आपकी बैलेंस शीट बने या जब आप ITR रिटर्न करो, इतना करो कि जो है बहुत आगे बढ़ें और यहाँ पर भी अगले साल भी आप डोनेट करते रहें। तो बहरहाल यहाँ पर पहला ओवर समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल रन बने हैं 15 रन 1 विकेट के नुकसान पर। और पिछली अगर हम 4 गेंदों पर बात करें 3 चौके और 1-2 रन, तो ये धमाका मचाने वाले थे जयदास मात्रे जिन्होंने 4 गेंद पर 4 रन, 4 गेंदों पर 14 रन बनाए। तो कमाल की उम्दा किस्म की बल्लेबाजी, काफ़ी विस्फोटक अंदाज में यहाँ पर बल्लेबाजी करने को मिली है, देखने को मिली है। और बॉलर का नाम बताएं प्लीज सर। तो राम भालेकर पहले ओवर में 15 रन आए थे और दूसरे ओवर में रन रोकने का पूरा दारोमदार राम भरोसे यहाँ पर होगा। तो राम जी यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आएंगे, हमारे दाईसा रिवॉल मात्रे जी। और इनके बिटिया जो है वो कमाल की है, क्या टैलेंट है और ऐसा टैलेंट बहुत कम देखने को मिलता है। हर चीज़ करती है वो, यूट्यूब में उनका वीडियो है, आप ज़रूर देखिएगा। और हमारी बिटिया प्यारी सी काव्या मात्रे, वो कहते हैं ना सर, ये मूर्ति लहान असूनी कितनी महान है, उसी कदम की और बढ़ती हुई हमारी प्यारी सी बिटिया। तो बहरहाल 1 ओवर के बाद 15 रन, जयदास मात्रे इज ऑन फायर, 4 गेंदे 14 रन। और यहाँ पर ये फ्रंट फुट पर आकर गए थे, लेग स्टंप पर ढीले होते गेंद को मार दिया डीप मिड विकेट के रीजन में, 1 रन लिया। दूसरा रन भी काफी तेजी के साथ में यहाँ पर मुकम्मल करते हुए दोनों बैटर, और इसी के साथ 2 रन और जुड़ते हुए स्कोर में आंकड़ा पहुंचता हुआ 17। 1.1 ओवर के बाद 17 रन और एक अच्छी नपीतुली शुरुआत यहां पर देते हुए सुकापुर उनके टीम के ये दोनों बैटर। पहला विकेट जल्दी गिरा था लेकिन उसके बाद में पारी को संवाया है, सजाया है और यहां पर एक अच्छी बुनियाद रखने का प्रयास करते हुए ये दोनों बैटर। और ये अच्छी गेंद थी, मिडल स्टंप पर गेंद थी, गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाते हुए शॉट मिड ऑफ के रीजन में, मिस फील्ड, वहां पर उसका खामियाजा मिलता हुआ 1 और रन के रूप में। और पूरी राम जी की मेहनत पर यहां पर पानी फिरता हुआ और इसी और 2 रन के साथ में स्कोर भी किशोर की निभाई का पहुंचता हुआ 3 गेंद पर 5 रन। अच्छी बल्लेबाजी और पहले विकेट गिरने के बाद में जो है अभी तक कोई नुकसान यहाँ पर विकेटों का नहीं हुआ है, रन बनाने का लगातार प्रयास करते हुए। और राम भालेकर जी यहाँ पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक कोई मौका नहीं दिया लेकिन मिस फील्ड की वजह से बल्लेबाजों को रन बटोरने का पूरा मौका। और यहाँ पर छोटी गेंद थी, ओहो, इसी के साथ में गली में यह आसान सा कैच यहाँ पर छूटता हुआ। और जब हम रिवोल जी जब हम नहाते हैं तो कभी कभार हाथ से साबुन छूट जाता है, नीचे गिर जाता है, उसी तरह का एक आसान सा कैच यहाँ पर छूटता हुआ और एक और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में। तो राम जी ने अपना काम तो पूरी तरीके से कर दिया था लेकिन अगर फील्डरों का भी साथ मिल जाता तो यहाँ पर जो है विकेट भी आ सकते थे। तो 1.3 ओवर के बाद टोटल स्कोर 20 ऑन बोर्ड, 1 विकेट के नुकसान पर। तो एक बार फिर से राम यहाँ पर गेंदबाजी की
शुरुआत करेंगे। और ये अमूमन देखने को मिलता है कि जब ऐसे कैचेस छूटते हैं, मिसफील्ड होती है, तो इस तरह के नतीजे देखने को मिलते हैं, जहां पर गति में नियंत्रण नहीं था और लेग स्टंप के बाहर थी। एक आसान सा कॉल यहां पे वाइड के रूप में 20-21 पहुंचता हुआ ये आंकड़ा 21 और फील्डरों का साथ मिला होता तो कहानी कुछ और होती, लेकिन बहरहाल यहां पर 21 रन 1 विकेट के नुकसान पर 1.3 ओवर के बाद में जयदास मात्रे रनों का तूफान। यहाँ फुल टॉस डिलीवरी थी, लीडिंग एज, यहाँ पर गेंद गई थी फर्स्ट स्लिप में, वहाँ पर गेंद को फील्ड किया गया। जमीनी फील्डिंग इस गेंद पर हमने देखने को मिली काफ़ी अच्छी, और इसी के साथ 1 रन दौड़कर पूरा करते हुए दोनों बैटर। और अभी तक हम बात करेंगे 22 रन बन चुके हैं। जयदास मात्रे 5 गेंदों पर 15 रन और किशोर केनी 4 गेंदों पर 6 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए 11 स्टार सुकापुर बैटिंग करते हुए। और यहां पर क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, बीट किया पूरी तरह से, रफ्तार से गिरफ्तार कर दिया यहां पर बैटर को। मारना चाहते थे भिवंडी और गेंद चली गई गोवंडी। डॉट गेंद यहां पर आते हुए अच्छी वापसी यहां पर राम की। अच्छा ओवर हम अगर बात करेंगे तो पिछले ओवर के लिहाज से इस ओवर में अभी तक कमाल की उम्दा किस्म की गेंदबाजी देखने को मिलती हुई। काफी कंजूसी किफायती गेंदबाजी राम उनके माध्यम से। और यहां पर ये छोटी गेंद थी, देखिए काफी देर से बैटर इंतजार कर रहे थे, और ये लेग स्टंप पर गेंद थी, लॉन्ग 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 के रीजन में दंदनाता चौका। और यहाँ पर पिछली गेंद हमने देखा था कि ये गेंद लेग स्टंप पर थी, ये शॉर्ट पे डिलीवरी थी, उनके पास पूरा मौका था इस गेंद को कहीं पर भी मारने का। और जो उन्होंने जो एरिया चुना, जो इलाका चुना, एकदम सेफ इलाका, और वहाँ पर कोई फील्डर तैनात नहीं था, और आसानी के साथ ये 4 रन हासिल करते हुए। तो स्कोर 2 ओवर के बाद 26। और यहाँ पर धीरे धीरे किशोर केनी अपनी पारी को बढ़ाते हुए। बॉलर का नाम बताएं प्लीज। और यहाँ पर अगले गेंदबाज अविनाश यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आएंगे। फील्डिंग में थोड़ा सा आप देखेंगे बदलाव करते हुए, फील्डर की तैनाती जो है यहाँ पर बाउंड्री लाइन के नज़दीक की गई है। डीप स्क्वायर लेग, एक 30 यार्ड के बाहर है, डीप मिड विकेट है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, और ये बैकवर्ड पॉइंट। ये फील्डर जो है सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा के 30 यार्ड के बाहर तैनात किए गए हैं। और ये छोटी गेंद थी, गेंद को ड्राइव कर दिया बीट विकेट के रीजन में, 1 रन पूरा किया। मिस फील्ड एक और उसी के माध्यम से नॉन स्ट्राइकर एंड पर जब तक थ्रो जाता, दोनों बैटर 22 गज की बजरी को एक बार फिर से नाप चुके थे। तो लगातार मिस फील्ड की वजह से 2 और रन जुड़ते हुए 28 पहुंचता हुआ रनों का यह आंकड़ा 28 रन पर पहुंचता हुआ। और गेंदबाज एक बार फिर से तैयार होते हुए, और ये गेंद को देखा, परखा, जाने दिया। ऑफ स्टंप पर गेंद थी, मारना चाहते थे, अपने आप को रोका, और यहाँ पर डॉट गेंद आते हुए। लाइन और लेंथ अच्छी थी यहाँ पर इस गेंद पर अविनाश जी की, और उसी के माध्यम से यहाँ पर बैटर को सोचने पे मजबूर कर दिया था। और यहाँ पर पहले से ही लेग स्टंप के बाहर आ चुके थे। गेंद यहाँ पर जाते हुए शॉर्ट थर्ड मैन के रीजन में 22 के माध्यम से ये रन आते हुए, एक और रन जुड़ता हुआ स्कोर में। और रन आने इंपॉर्टेंट है, चाहे कैसे भी आए, बल्ले से आए, 22 से आए, लेग 22 से आए, मिसफील्ड होके आए, कैच छूट के आए, रन आना हमेशा इंपॉर्टेंट होता है। तो इसी के साथ 2.3 ओवर के बाद 29 एक विकेट पे नुकसान पर। और यहाँ पर यह छोटी डिलीवरी थी, स्क्वायर लेग, अंपायर के पीछे से
यहाँ पर दौड़ लगाते स्क्वायर लाइन के अंपायर फील्डर ने उस गेंद को गैदर किया, जब तक थ्रो करते तब तक 2 रन यहाँ पर मुकम्मल कर चुके थे। तो लगातार यहाँ पर ये दोनों बैटर किशोर केनी और जयदास मात्रे इस मैदान के हर कोने में नेरे के खिलाड़ियों की असली परीक्षा लेते हुए, हर कोने कोने पर उनको दौड़ाते हुए और 1 रन को 2 रन में कन्वर्ट करते हुए उम्दा किस्म की बेहतरीन बल्लेबाजी। और यहाँ पर फुलर लेन की डिलीवरी थी लेग स्टंप पर, यह गेंद थे बल्ला जरूर घुमा चुके थे और उसके स्वरूप गेंद जाते हुए शॉर्ट फाइन लेग के रीजन में, और इस बार फिर से मौका था 1 रन का। तो लगातार स्ट्राइक रोटेट करते हुए, डॉट गेंदे यहाँ पर नहीं जाने देते हुए और हर गेंद पर रन बनाने का प्रयास करते हुए ये दोनों बल्लेबाज, और कामयाब भी होते हुए। ओ क्लीन बॉल, पिन पॉइंट यार्कर, और बेल्स गिर गए डरकर। तो बहरहाल अगली 12 गेंदें काफी महत्वपूर्ण होंगे। 32 रन 2 विकेट के नुकसान पर गेंदबाज का नाम विशाल गेंदबाजी करने के लिए आएंगे, जिनके पास काफी अनुभव और काफी अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। चौथा ओवर लेकर यहां पर आएंगे अपनी टीम के लिए। और यहां पर हम देखेंगे ये ऑफ स्टंप के बाहर थी, वाइट करा दी गई, वाइट करा दी गई। यहाँ पर एक और रन जुड़ता हुआ स्कोर में, एंड स्कोर पहुंचता हुआ टोटल 33 रन पड़ता हुआ। पहली गेंद यहाँ पर ये वाइट डाली गई थी और ये छोटी गेंद थी यहाँ पर, और जिस तरह से हमने फर्स्ट गली के फील्डर को यहाँ पर देखा और शॉर्ट फाइन लेग के फील्डर को देखा, जिस तरह से उनके मुंह से आह निकली, तो ऐसा लगा कहीं ना कहीं ये बल्ले को चूमती हुई गई थी। शायद एक मौका यहाँ पर छूटा था, लेकिन बहरहाल इस गेंद में पिछले गेंद की तुलना में गति थी, और जिसकी वजह से बैटर को बीट किया पूरी तरह से। 3.1 ओवर के बाद 33 रन 2 विकेट के नुकसान पर टीम सुखापुर। और यहाँ पर देखिए फ्रंट फुट ड्राइव, फ्रंट फुट ऑफ साइड की ओर मारना चाहते थे, लेग साइड की तरफ गई, 1 रन पूरा किया मिड ऑन के रीजन में, डायरेक्ट हिट। यहाँ पर अपील कर रहे हैं, अपील अभी भी कर रहे हैं, और देखते हैं क्या निर्णय बहरहाल यहाँ पर रहता है। अपील काफी जोरदार कर रही थी, लेकिन हमारे जो अंपायर हैं उनकी नज़रें आप देखो, उन पूरी मुस्तैद नज़रें हमारे सत्यवान काकड़े जी हैं, उन्होंने पहले देख लिया था और उनकी नज़र से कोई नहीं बच सकता भाई। ये देखिए यहाँ पर आप देखेंगे, ये देखिए वाह क्या एक्टिंग थी, ऑस्कर के लिए भेजा जाना चाहिए। और ये जिस तरह से देखिए छकाने का प्रयास था अंपायर को, लेकिन भाई ये सत्यवान है, ये 24 घंटे चौकन्ने रहता है यहाँ पर। और ये देखिए रूम बनाया यहाँ पर, लेग स्टंप पर गेंद थी, छोटी डिलीवरी, गेंद जाते हुए लॉन्ग लेग के रीजन में, और ये दमदार असरदार दर्जेदार चौका।
और यहाँ पर से पारा नीचे गिरता हुआ, लेकिन किशोर केनी उनके रनों का पारा चढ़ता हुआ 11 गेंदों पर 19 रन के साथ में उम्दा किस्म की बल्लेबाजी करते हुए इसी चौके ने उनकी टीम के स्कोर को पहुंचाया 39-39। ओ कमाल की गेंद, बेहतरीन गेंद, अच्छी वापसी यहां पर कराई थी और गति में परिवर्तन किया था, पूरी तरह से बीट कर दिया बैटर को। जिस तरह से डॉक्टर की चिट्ठी मरीज को समझ में नहीं आती है, यहां पर बैटर को यह गेंद समझ के नहीं आई। कमाल की गेंदबाजी देखने को मिलती हुई अभी तक। और ये फ्रंट फुट ड्राइव फॉलो थ्रू में गेंद को गैदर किया और मिसफील्ड होते हुए यहां पर दूसरा रन लेना चाहते, नो स्ट्राइक रन पर रन आउट का मौका, दौड़े 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 और इसी के साथ अंपायर की उंगलियां आसमान की ओर और बैटर चलेंगे पवेलियन की ओर। अब बजेगा म्यूजिक का शोर। और इसी के साथ 40 रन पर एक और विकेट गिरता हुआ, 3.5 ओवर 40 रन और 3 विकेट के नुकसान पर। और अभी यहां पर हम देखेंगे किशोर केनी जी अभी भी मैदान पर लड़े रहे हैं, डटे हुए हैं। 13 गेंदों पर 20 रन के यहां पर कमाल की बल्लेबाजी करते हुए एक छोर उन्होंने संभाले रखा है और दूसरे छोर पर लगातार विकेटों का सिलसिला जो है कंटिन्यू चलते आ रहा है। तो हमारे स्कोरर की भूमिका में आज हैं सुदर्शन पाटिल जी, अंपायर सत्यवान काकड़े जी, जीवन गावंड जी, अनिल टेम्बे जी। और यहां पर ये देखिए गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर मौजूद, एक बार फिर से मिस फील्ड, एक बार फिर से वही नतीजा, लगातार 2 रन यहां पर आते हुए। बॉलर बैक ड्राइव, स्ट्रेट ड्राइव था और इन्हीं 2 रनों के साथ ओवर की समाप्ति। टोटल 4 ओवर के बाद 42 ऑन बोर्ड। टोटल 4 ओवर 42 रन और 3 विकेट यहां पर हो चुके हैं। टीम बल्लेबाजी करते हुए टीम सुकापुर, ये मौका आखिरी ओवर का मौका उनके लिए यहां पर। और यहाँ पर ये देखिए बैक फुट पर जाकर मारना चाहते थे, छोटी गेंद थी और लेग साइड की तरफ मारना चाहते थे। और प्रसन्न गायकर यहाँ पर गेंदबाजी करते, पहली गेंद बेहतरीन गेंद डालते हुए। ओह, ये ऑफ स्टंप के बाहर थी, पीछा किया था बैटर ने, गेंद बल्ले पर नहीं लगी, लगातार बैक टू बैक डॉट गेंदे आते हुए। तो यहाँ पर सुकापुर की जो शुरुआत हुई थी उसके बाद से रनों का ऐसा सूखा लगा कि अभी तक सिर्फ 42 रन 4.2 ओवर के बाद 42 रन 3 विकेट के नुकसान पर। अगली 4 गेंदें अगर लीगल डाली जाती हैं तो उस पर बड़े हिट्स लगाने की सख्त जरूरत टीम सुकापुर के लिए। स्कोर अभी भी 42 रन पर यहाँ पर पूरी तरीके से जमा हुआ, 42 3 विकेट के नुकसान पर। और यहां पर देखिए गेंद को हिट कर दिया, गेंद जाते हुए वाइड इस लॉन्ग ऑफ के रीजन में, फील्डर वहां पर मौजूद थे, इस बार फील्डर के द्वारा कोई गलती नहीं और 1 रन यहां पर जुड़ता हुआ। 43 रन 4.3 के बाद 43 रन 3 विकेट के नुकसान पर आखिरी 3 गेंदों पर कुछ बड़ा धमाका करने की जरूरत यहां पर टीम सुकापुर को, अगर अच्छा स्कोर बनाना है 3 गेंदों पर बड़े हिट्स लगाने की सख्त जरूरत। और यह गति में परिवर्तन किया था, लो फुल टॉस डिलीवरी, गेंद को ड्राइव कर दिया, गेंद जाते हुई वाइड इज लॉन्ग ऑन के रीजन में, 1 रन पूरा किया, दूसरा रन भी यहां पर पूरा करते हुए इस बार चौकाया गति से, बल्लेबाज को लगा काफी तेज आएगी
लो फ्लाइटेड डिलीवरी डाली थी, फ्रंट फुट पर जाकर ड्राइव कर दिया था लेग साइड की ओर। तो 2 रन और जुड़ रहे थे यहाँ पर स्कोर में, और इन्हीं 2 रनों के साथ स्कोर भी पहुंचता हुआ टोटल 45 रन। आखिरी 2 गेंदें अगर लीगल होती हैं तो। और ये देखिए यहाँ पर घूमकर मारना चाहते थे गेंद को, और पूरी तरीके से एक बार फिर से बीट करते हुए अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, उम्दा किस्म की गेंदबाजी। ये देखिए अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, ऑफ स्टंप पर डिलीवरी थी और भी ऑफ स्टंप के बाहर आकर मारने का प्रयास था। पकड़ लिया पैरों को, पैरों का पीछा किया गेंदबाज ने। डॉट गेंद आती हुई और यहां पर एक बार फिर से गेंद को लॉफ्ट कर दिया, गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के रीजन में। 1 रन पूरा किया, दूसरा रन नॉन स्ट्राइकर एंड पर, और उसी के साथ नॉन स्ट्राइकर एंड पर रन आउट के साथ में बड़ा विकेट हासिल करते हुए अपनी टीम के लिए। तो टोटल स्कोर की बात करेंगे, टीम सुकापुर पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए 46 रन बनाए, और टारगेट दिया टीम नेरे को 47 रन बनाने की जरूरत टीम नेरे को। तो वक्त है इनिंग ब्रेक का, आपसे रूबरू होंगे कुछ ही पलों के बाद। अदई दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या। पालेबुद्रुक टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय। अदई संघाचा संघनायक आपण या लवकर। दीपेशजी शेळके आदई यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। चला आदई टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी। चला सुकापूर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या। आदई टीमचे कॅप्टन आपण लवकर पोहोचा। चला टीम सुकापूर आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा। मॅचेस आपल्याला वेळेमध्ये कव्हर करायचे आहेत। तो यहाँ पर सेकेंड इनिंग में पीछा कर देंगे नेरे की टीम 47 रनों का। सुकापुर टीम 11 स्टार सुकापुर टीम ने बल्लेबाजी करते हुए बनाए 46 रन। 47 रनों की जरूरत टीम नेरे को। कैसे बनेंगे, कब बनेंगे, कहां से बनेंगे, या तो नहीं बनेंगे, तो आइए आगे का आंखों देखा हाल हमारे रिवॉल्व मात्रे भाई। चला टॉस केला जाईल, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल। मी दर्शनजी ठाकूर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा। सामना 4 ओव्हरचा असेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये जे 2 संघ जिंकणार आहेत त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ करून आपण चिठ्ठीद्वारे आपण पुढे संघ नेणार आहोत। जो चिठ्ठी मिळेल यातील विजेता संघ तो सरळ चौथ्या फेरीमध्ये जाईल। कृपया बॉल जमा करा। चला टॉस जिंकलाय पालेबुद्रुक संघानं। चला पालेबुद्रुक संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय। निर्णय काय असेल? निर्णय थोडा आता वातावरण थंडीचं झालेलं आहे, त्याच्यामुळे जरा माझ्या प्लेयरना विचारतो
कारण मला नेहमी बॅटिंगच लागतं, पण तरी त्यांचा विचार घेणं मगच सांगेन मी. पहिला सामना तुम्ही जिंकलाय, थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय, परंतु आता स्पर्धा थोडी टफ होत जाईल. पुढे पुढे जेव्हा आपण निघतो तेव्हा थोडंसं अजून चॅलेंजिंग होतं, आव्हान थोडेसे वाढतात. काय इम्प्रूव्हमेंट्स आवश्यक आहेत संघासाठी? काय सुधारणा आता मात्र तुम्हाला वाटते की करावीशी, की जर ही सुधारणा झाली तर नक्कीच एक चांगला संघ या मॅचमध्ये टक्कर देऊ शकेल? आता आमच्या समोर जो संघ आहे आदय संघ, आता आम्ही आदय वल्लभ विभाग बोलून खेळतो तेव्हा आम्ही सर्व एकत्रच खेळतो. त्याच्यामुळे आता त्यांचे जवळजवळ मला वाटतं 8 प्लेअर कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये असतात आणि माझे फक्त मी 2च प्लेअर प्रॅक्टिसला आहेत. आम्ही आज जो खेळलो, ज्या प्लेअरने आज बॅटिंग केली तो तर मला वाटतं बघायला पण नसतो, कारण मी पहिले 2 चेंडूवर बाद झाल्यानंतर मला तर वाटलं होतं का आम्ही 40-45 पर्यंतच जाणार, पण त्याच्या खेळीमुळे आम्ही निघालो बाहेर. आणि आदही संघासमोर आम्हाला खेळताना नेहमी इम्प्रूव्हमेंट म्हणजे असं का आम्ही कधी भेट नाही, कारण आम्ही एकत्र खेळतो त्याच्यामुळे हार जीतचा काही विषयच येत नाही आणि त्यांच्याशी खेळताना मला एन्जॉयमध्ये खेळतो आम्ही नेहमी. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो पाले बुद्रुक संघानं, परंतु त्यांचा निर्णय अद्यापही पेंडिंग आहे. तुर्ता जाऊया आपण, दुसरं सत्र चालू होईल आणि ऐकूया पुन्हा एकदा रवींद्रजी म्हात्रे, रिबॉल यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद दीपकजी आणि धन्यवाद उदास सर. आपण खरं तर पाहतोय अगदी गुलाबी थंडी हवा पसरली संपूर्ण मैदानावर. खूप चांगलं मैदान आज आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं मैदान असतं आणि आल्या क्षणात खरं तर या मैदानाच्या तुम्ही प्रेमातच पडाल. खरंच लेदर टुर्नामेंट्स देखील या मैदानावर खेळायला कोणतीही अडचण येणार नाही असं सुसज्ज मैदान पाहायला मिळतंय आणि या मैदानावर खेळली जाणारी स्पर्धा आजच्या रात्रीतला अंतिम फ्रेश लढत पाहायला मिळते. अर्थातच पहिल्यांदा एकमेकांसमोर खेळण्यासाठी सज्ज असणारा सामना. एका बाजूला सुकापूर संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय नेरे संघ. दोन्ही संघ एका विभागातले आहेत आणि या दोन्ही संघांच्या एकमेकांच्या या खानाखुणा 1 पॉइंट प्लस पॉइंट या सार माहीत असणारे दोन्ही संघ. मात्र आव्हान बघितलं तर 5 षटक आणि विजयासाठी लक्ष समोर ठेवलंय ते आपण पाहू शकाल. 47 धावांचं 46 धावा काढून 47 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज चंद्रकांत पोपेटा आणि त्याच्या समोर राम भालेकर. फलंदाच्या अमर केणी येतोय. खरं तर आपण पाहतोय गोलंदाजाच्या उंबरट्यावर अमरचा पहिला बॉल आणि गलीच्या दिशेनं गॅप शोधली आहे. धडपड सुरू आहे आणि अशा परिस्थितीत पहिला बॉल आणि पहिला चौकार. आपण बघितलं तर अगदी मजबूत शरीरयष्टी पाहायला मिळते आणि समोर असणारा बॅट्समन पहिल्या बॉलवर ठोकतोय चौकार. दिनेश आणि राम ही जोडी मैदानावर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसावला होता. शॉर्ट पॉइंट कडे क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 5. 47 धावांचं एक छोटंसं मापक आव्हान आहे. 5 षटकांचा हा मॅच. अमर केणी गोलंदाजच्या उंबरट्यावर. 12व्या खेळाडूच्या भूमिकेत गणेशला पाहता, नंतर प्रकाशला देखील पाहता. आणि आज चुकापूरमध्ये बघा खेळाडूंची कमी नाही आहे. भरपूर खेळाडू आहेत. जवळजवळ 15चा स्क्वॉड घेऊन ते आलेत. हां, नक्कीच आमचे पिके प्रभाकरजी केणी हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. आणि मैदानावर डावखोरा फलंदाज आता रामसाठी हा चेंडू खूप चांगला कव्हर ड्राईव्ह केलाय, परंतु जयदास येतो चेंडूवर. चेंडूची फारात फेकी करेल तोपर्यंत इथे मात्र मिळाली आहेत 2 धावा. प्रदीपने खूप चांगला प्रयत्न केला होता चेंडू थांबवण्यासाठी आणि तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण खूप चांगलं, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाही. 7 धावा धाव फलकावर लागतायत. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा राम भालेकर. येस, इट्स
क्लिअर, खूप चांगला चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी फेकले आणि रामला मात्र परतावं लागलं. कॉट बिहाइंड द विकेट. चंद्रकांत पोपेटा याने टिपला झेल आणि समाप्त झाला राम भाळेकरचा हा खेळ. तुम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी सत्र संपवायचं आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणे अनिवार्य आहे, अन्यथा तुमचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये येईल. ही मात्र महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन विनोद पाटील. नेरी टीमचा हा एक बॅकबोन, नेरी टीमचा हा एक महत्त्वाचा खेळाडू. अवे फ्रॉम बॉडी ॲज प्रवीण टेंबे सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव. अनिल टेंबे, प्रवीण टेंबे यांचे भाऊ. आणि आज आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत अतिरिक्त एक धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल ती म्हणजे 8. एक गडी बाद 8 अमर केनी. बॅटला काहीशी लिडिंग एज लागली होती. पायानं अडवण्याचा प्रयत्न केला 2 क्षेत्ररक्षक. तिथे मात्र पाहता पाहता या 2 धावा पूर्ण झाल्यात. एक धाव वाचवावी लागेल खरं तर 11 स्टार सुकापूर संघाला. आणि त्यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं नेरे टीमच्या समोर असणारे हे मापक असं आव्हान आहे. आव्हान काही जड नाही, आव्हान अवघड नाही. जर सिंगल डबल जरी काढल्या तरी धावा आव्हानाच्या खरं तर या सहज पार करू शकतायत. परंतु इथे विनोद पाटील फलंदाजीच्या उंबरट्यावर समोर समोर दिलाय आणि विनोदनं मात्र गॅप मध्ये सरळ ठोकलाय. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. मध्ये 14 धावा आल्यात. बघा इथे मात्र नेरेपाडा टीम चला लवकर सुरू करा, जास्त टीम मीटिंग करू नका. पंच तुम्हाला सूचित करतीलच आणि आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत की खेळाडूंच्या मागे थोडी गाई करा. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. अमरच्या लास्ट बॉलवर तो चौकार सुकापूर टीमसाठी डोके दुखी ठरला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा. आता उर्वरित समीकरण देखील पाहायला मिळेल कारण 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. आदई गावचे गोल्डन मॅन आशु शेळके यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आशुबाई शेळके आपण या मंचावर. त्याचप्रमाणे दीपेशजी शेळके आदई हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. थंडीमध्ये थंडगार आईस्क्रीमचा स्वाद तुम्ही घेऊ शकाल. रतन केणी आणि हॅट्रिक घेतली तर इथे मात्र बक्षीस आलंय. बाबू पोपेटा मॅच ऑन. पुढे येऊन सरसावलाय, खेळलाय, एक स्टेप फॉरवर्ड केली आणि तिथे मात्र एक सिंगलचं डबल मध्ये रूपांतर देखील पाहायला मिळालं. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. ते मात्र बॅट्समन बॅटिंग करत असताना 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 10 एकूण 16 या आकड्यावर. बॅक टू क्रिकेट. हा कव्हर ड्राईव्हचा खूप चांगला टोला लागलाय. खरं तर इथे क्षेत्ररक्षक बरोबर उभा आहे. 1 आणि 1 धाव मिळेल. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने વધારેल आता मात्र ती जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. करायची आहे 47 म्हणजे उरल्यात अजूनही 30 धावा. 47चं लक्ष.
30 धावा अजूनही उरल्यात. खरं तर करण पाटील या स्पर्धेचे आयोजक एक उत्कृष्ट टेनिस क्रिकेटपटू. मित्रांनो, टेंबोडे संघ म्हटलं तर आराध्य स्पोर्ट्स या नावाने या ग्रामीण क्षेत्रामध्ये खेळत असतो आणि त्याचं नेतृत्व करण पाटील करत असतो. या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना इथे पुन्हा एकदा वाईट डीप मिड विकेटला एकेरीचं दुहेरीमध्ये मी म्हटलं होतं विनोद पाटील एक हुशार फलंदाज आहे. तो बरोबर सिंगल डबल डबल सिंगल कधी एखादा चौकारमध्ये ठोकणार आणि सामन्याला क्लोज घेऊन जाणार. थंडगार आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही थंडीच्या वातावरणामध्ये. नक्कीच या आयोजकांच्या वतीनं बाबू पोपेटा, अजय ठाकूर आणि महेंद्र पाटील यांच्याकडनं विकेट साठी रतनसाठी 3000 मोटिवेशन सुरू झालंय. रतनला विकेट हॅट्रिक घ्यावी लागेल. ते मात्र 2 नव्हे तर अक्षरशः 3 धावा. भाऊ मस्कर त्या ठिकाणी होते. बरोबर, शिकवडीला पेटू नका प्लीज. बराच जोर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. माहिती आहे, नक्कीच जाणीव आहे आम्हाला. थंडगार थंडी आहे, थंडीचा महिना आहे. हा बरोबर आहे सुदर्शन. आग्रह नाही आहे, घरून देखील तुम्ही घर बसल्या देखील यूट्यूबवर पाहू शकता मॅच. एवढी शेगोटी पेटवून आनंद घेण्यापेक्षा खेळाडूंना त्रास होईल, दूर मैदानात येईल असं काही करू नका. पुढे सरसावला होता, खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हा फार बाहेरून निघाला चेंडू. पंचाने वाईट बॉल घोषित. रतन मात्र खराब गोलंदाजी करतोय आज. खरं तर सुकापूर प्रीमियर लीग ज्यावेळी गावामध्ये होत असते त्यावेळी हे खेळाडू चांगली कामगिरी करत असतात, परंतु आज गावासाठी 40+ मध्ये खेळत असताना आपण पाहतोय थोडी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट साठी 3000 रुपयाचं बक्षीस आहे. पुढे आलाय क्लासिकल ड्राईव्ह, इनसाइड आउट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू दन 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 करत येतोय. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. 26 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. वारंवार पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्रीनवर 27 धावा धावफलकावर स्क्रीनवर आपण पाहू शकाल. तरी 26 असल्या तरी मात्र इथे स्कोर कार्डवर 27 धावांचं या ठिकाणी नोंद झालेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 27. षटक क्रमांक दुसरंही समाप्त झालं, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 1 गडी बाद 27 धावा. चला, पॉवर प्ले घेतलाय, बॅट्समन पॉवर प्ले अर्थात बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, स्वीकारलाय. नंतर मात्र गोलंदाज कोण असेल याकडे लक्ष केंद्रित केला जाईल. 18 बॉल आणि आता मात्र विजयासाठी लक्ष आपल्याला पाहायला मिळेल 20 धावांचा. अर्थातच 18 बॉल आणि 20 धावा या समीकरणाचा जर विचार केला तर क्लोज समीकरण आहे. फॉग बघू शकता, हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये. हा खरं तर फॉग नाही, हा धूर आहे. आपण कृत्रिमरित्या तयार केलेला धूर आहे, नैसर्गिक नाही. त्यामुळं परंतु दृश्य खूप चांगलं पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धुराचे तरंग पसरलेत मैदानाच्या आतमध्ये आणि हे दृश्य कॅच केले जात आहेत बघा आमच्या पूर्ण 24 इव्हेंटच्या माध्यमातून. खूप चांगलं मैदान. गोलंदाज येतोय संदीप मस्कर. आता जे काय आहे ते संदीप मस्करलाच करावं लागेल, कारण 18 बॉल आणि 20 धावा. हा बॉल पहिलाच, इथे अंपायरचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव आली आहे. अगोदरच धावा कमी आहेत 11 स्टार सुकापूर संघाच्या आणि त्यामध्ये हा व्हाईट बॉलचा इशारा. सुकापूर गाव म्हटलं तर या गावच्या सरपंचा सौभाग्यवती योगिता राजेश पाटील, आदर्श सरपंचा, आणि या संघाला देत आहेत शुभेच्छा. परंतु इथे आता मेहनत घ्यावी लागेल. थंडगार वातावरणामध्ये घाम गाळावं लागेल सुकापूर संघाला, कारण धावा येत चालल्यात.
चेंडू आणि 19ची गरज होती. अजूनही 2 धावा वाढल्यात. धावफलकावर धावसंख्या देखील वाढत चालली. टोटल 30-30. 17 चेंडू 17 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बाटने गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगले क्षेत्ररक्षक बघा. वय वर्ष 40व्या वर्षानंतर खरं तर ही कामगिरी सातत्याने केली जाते या क्षेत्ररक्षकांकडनं. 3 विकेटसाठी 3000 रुपये. बाबू पोपेटा, अजय ठाकूर, महेंद्र पाटील हे खरं तर प्रोत्साहित करतायत. गोलंदाज संदीप म्हसकर हा खरं तर प्रोत्साहन देण्याचं कार्य केलं जात आहे. संदीप म्हसकर म्हटलं तर सुकापूर ग्रामपंचायत सदस्य आहे, परंतु तेवढे चांगले अष्टपैलू खेळाडू. इथे काय घडलं? चुका होत असताना सुकापूर संघाच्या खेळाडूंकडनं वारंवार या चुका आणि ही बाईची मिळते एक धाव. एक धाव सेव्ह करणे फार गरजेचं आहे सुकापूर संघ तुम्हाला, कारण अगोदरच धावा कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या वाढत चालली. संघाची धावसंख्या आता 15-15. समांतर समीकरण पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक विनोद. पुन्हा एकदा यश, बरोबर शॉट. थर्डमॅनला हा असणारा अर्थातच प्रदीप आणि पकडतोय झेल आणि एक महत्वाचा बली विनोद पाटील होतोय झेलबाद. नवीन विकेट मैदानात यायचं आहे, त्याला एवढा वेळ नाही आहे. इंटरनॅशनल नियमाप्रमाणे जर फलंदाज बाहेर गेला तर लगेच मात्र दुसरा विकेट देखील बाद दिला जातो. हे नियम जाणून घ्या मित्रांनो. खरं तर आपण 40 वर्ष उलटून गेले आहेत आणि जुने खेळाडू आहेत, त्यामुळे तुमच्याकडे नियमांचं भरपूर भंडार असेल, सांगायची गरज नाही. येणारे 14 बॉल आणि 15 धावांची गरज. 14 चेंडू 15 धावा. ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहायला मिळेल अविनाश पाटील. संदीपला 1 विकेट मिळाला होता. इथे खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी तटवला होता. एक सिंगल आली आहे. बाबू पोपेटा, अजय ठाकूर, महेंद्र पाटील सारे मोटिवेट करतायत. आज भाऊ मस्कर देखील बघा या मॅच मध्ये एक लिजेंड प्लेयर देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि सुकापूर गाव म्हटलं तर राजेशजी केनी याच गावचे खरं तर एक आदर्श व्यक्तिमत्व. मॅचचा आनंद घेत आहेत. हलकस तटवलं अगदी वाईडिश लॉंग ऑफ कडे एक सिंगल. दुसरी धाव घेण्याचा थोडा धोका पत्करण्या चिन्ह पाहायला मिळालं, परंतु इथे एकच धाव मिळाली. संघाची धावसंख्या चांगली गोलंदाजी केली. संदीप म्हसकरनं थोडंसं या ठिकाणी रोखलंय, या धावसंख्येला आळा घातलाय आणि अशा परिस्थितीमध्ये येणारे 12 बॉल आणि विजयासाठी लक्ष राहिलंय 13 धावांचं. 12 चेंडू आणि 13 धावा. चला एकत्र जास्त येऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. गडालामध्ये तुम्ही जर बघितले तर नक्की सुदर्शन वेळ फार झालाय. 12 वाजून गेले, 12:30 वाजलेत. पाच गोलंदाज वापरावे लागतील या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे. तुम्हाला 12 बॉल आणि 13 धाव म्हणजे गोलंदाजांची कुठेतरी उणीव असेल कदाचित. नवीन गोलंदाज कोण असेल हे पाहावं लागेल. खरं तर येणाऱ्या 16, 17, 18, 19 जानेवारीला सुकापूर प्रीमियर लीगचा आगाज आहे आणि सुकापूर प्रीमियर लीग म्हटले तर अगदी गावातले सर्व खेळाडू खूप एन्जॉय करत असतात. कॉलनीतले खेळाडू येत असतात आणि हा जल्लोष मात्र पाहायला मिळतो या गावामध्ये. भाऊ मस्कर एक अनुभवी गोलंदाज, अर्थातच त्यांचं नाव आहे पंढरीनाथ मस्कर, परंतु लाडाने त्यांना भाऊ म्हणतायत. आता मात्र कशी कामगिरी राहील. 12 बॉल 13 रन्स. भाऊंचा पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी लाईन चेक केली सत्यवान काकडे सरांनी आणि घोषित केला व्हाईट बॉल. आता मात्र 12-12 हा आकडा मैदानावर लागलाय.
खरं तर, कारण 12-13चं समीकरण होतं. व्हाईट बॉल अवांतर धाव वाढली आहे. भाऊ मस्कर यांना कसून प्रयत्न करावे लागतील, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. हा खूप टप्प्याचा फारच चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक धाव पूर्ण झाली आहे. फेकी बरोबर नव्हती, प्रॉपर नव्हती फेकी, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज दिनेश आणि अविनाशनं. कंप्लीट केला 2 धावा. आता मात्र धावसंख्या 37. 2 गडीबाज 37. आता 11 चेंडू आणि 10 धावा. बॉल बघा, बॉल टू रन आहे, म्हणजे शेवटपर्यंत या मॅच मध्ये मजा येणार. कदाचित मोठा कोणताही फटका चौकार षटकार आला नाही तर शेवटपर्यंत ही मॅच जाऊ शकते. भाऊ मस्कर यांचा बॉल पुढे येऊन सरसावलाय. एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा एक मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय असेल निर्णय, अंपायर घेतील रिव्ह्यू. थर्ड अंपायरचा कॉल पाहूया या ठिकाणी टीव्ही अंपायर कडे, अर्थात कंट्रोल रूम मध्ये या निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. काय असेल डिसिजन थर्ड अंपायर. आणि याच दरम्यान अदईचे गोल्डन मॅन आशुष शेळके यांचं होत आहे आगमन. अदई म्हटलं ना तर आशुष शेळके सातत्यानं कोणत्याही बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो आणि त्यांचं इथे मात्र पुन्हा एकदा शुभ आगमन होतोय. सरच स्वागत आहे आशुष शेळके गोल्डमॅन. अंपायर सिग्नल, इट इज नॉट आउट. येस आशुष शेळके, मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे. सरच स्वागत. बघा 12:30च्या नंतर अदई संघ देखील खेळताना पाहायला मिळाला. त्यांच्या समवेत दीपेश शेळके, आशुष शेळके आणि दीपेश शेळके यांचे सहर्ष स्वागत. खरं तर कुंडेवाल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित स्पर्धेमध्ये देखील त्यांचं आगमन झालं होतं. आडव्या बॅटने केलाय, खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल, थोडस चाच पडतपणा, इथे डायरेक्ट हिट झालंय की काय? हो, हे बॅट्समन, अंपायर सिग्नल, बॅट्समन इज आउट. हिट केलं बघा. आणि न्यू बॅट्समन डॉक्टर गोपीनाथ पाटील सर. डॉक्टर गोपीनाथ पाटील सरांचं आगमन खरं तर आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्कीच मगाशी मी उल्लेख केला होता खरं तर राजेशजी केणी, हे राजेशजी केणी या गावचे जावई, म्हणजे अर्थात या आयोजकांचेच जावई आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. एक आदर्श व्यक्तिमत्व, मगाशी म्हटलं की शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि आज त्यांची नक्कीच त्यांच्या आयोजकांनी देखील आठवण काढली. आणि ते मॅच जर बघत असतील तर राजेशजी तुमचे हार्दिक स्वागत. अनिल उलवेकर सर्वांचं स्वागत करूया, जाऊया मॅचच्या दिशेनं. हा 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 डिफेन्सिव्ह इथे मात्र यस, आणखी एकदा धोका होऊ शकतोय, परंतु इथे फलंदाज सुरक्षित असल्याचा या ठिकाणी इशारा येतोय, अर्थातच नॉट आउट. आपण बघू शकता भाऊ थोडेसे चाच पडले भाऊ मस्कर आणि त्याचा फायदा घेतला या फलंदाजांनी. केली पूर्ण 1 रन. आता मात्र समीकरण येणारे 8 चेंडू आणि अवघ्या 6 धावांची गरज. हे दोन बॉल भाऊ मस्कर यांना खूप चांगल्या पद्धतीने फेकावे लागतील. मॅच जर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्याकडे झुकवायची असेल, या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, हे 2 बॉल, हे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने फेकावे लागतील. आणि जर बॅट्समन या 2 बॉलवर चांगले फटके खेळला मग मात्र मॅच पूर्णपणे नेरे संघाच्या बाजूने झुकेल. Yes, leg before the wicket. LBW out.
खूप कुशल मोमेंटला अतिशय निर्णायक क्षणाला ही विकेट मिळाली आहे. खरं तर आपण पाहतो विशाल पाटील आणि नवीन बॅट्समन ज्या पद्धतीने डॉक्टर गोपीनाथ पाटील सर आले त्यानंतर मात्र त्यांच्या जोडीला विशाल पाटील. येणारे 7 चेंडू 6 धावा. 7 चेंडू 6 धावा. मॅच खूप रफ अँड टफ पाहायला मिळते. दोन्ही टीम साठी हा मॅच बॅलन्स आहे. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका. एक सिंगल कंप्लीट केली. 2 धावा देखील पूर्ण. चेंडू दिसला नव्हता कदाचित आपण बघितला तर बॅकअप आहे चांगला. हा चेंडू खरं तर दिसला नसेल कदाचित. रात्री या सामन्यामध्ये असं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक थोडा कन्फ्युज झाला होता सुदर्शन. आणि या 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू 4 धावांची गरज. या 4 धावा डिफेन्स केल्या जातील का की या 4 धावा पहिल्याच बॉलमध्ये पूर्ण करतील हे मात्र पाहावं लागेल या मॅच मध्ये. चला स्पीडअप करूया. जास्त आता गर्दी आणि एकत्र येऊ नका. अंपायर तुम्हाला सूचित करतील. अंपायर तुम्हाला सूचना देतील. 6 चेंडू 4 धावा कोणाला द्यायची गोलंदाजी हे मात्र विचार विनिमय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोण असेल गोलंदाज कारण एका मॅच मध्ये 5 गोलंदाज वापरावे लागतात आणि त्याचमुळे गोलंदाजाची उणीव कदाचित असू शकते. अशा परिस्थितीमध्ये कोणावर ठेवला जाईल विश्वास. कोण करेल 4 धावा डिफेन्स या मॅच मध्ये पाहावं लागेल. तर एका बाजूला डॉक्टर आहेत फलंदाजीसाठी. 6 बॉल 4 धावांची गरज. आता अंब्रेला फिल्डिंग लावावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक धाव वाचवावी लागेल आणि एका धावेची किंमत किती मोलाची महत्वाची असते ना ती मात्र या मॅच मध्ये दोन्ही टीम्सला समजेल. 6 चेंडू 4 धावा. बघा फिल्डिंग देखील सजवणे फार महत्वाचं असतं एखाद्या मॅच मध्ये. ते तुमच्याकडे असणारा अनुभव एक्सपिरियन्स हे मात्र पाहावं लागेल. जयवंत बेले. जयवंत बेलेचा पहिला बॉल हवेमध्ये आहे. झेल. काय घडलं मैदानात. झेल कोणी पकडलं. रतन केनी उर्फ खत्री. झेल. थँक्यू डॉक्टर साहेब. खरं तर हा मॅच एका बॉल मध्ये संपला असता. कव्हर ड्राईव्ह केला असता परंतु हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र मिळाला या ठिकाणी विकेट. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. कहाणी में ट्विस्ट. येणारे 5 चेंडू 4 धावा. बाबू बोपेटा, अजय ठाकूर, महेंद्र पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि ते सांगतायत जर मॅच जिंकून दिली तर 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. हा बॉल पुन्हा बॅकफुटला गेलाय. कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव धोकादायक होईल का परंतु इथे मात्र फेकी खराब. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा पूर्ण. जयवंत बेले सरांनी जर हा मॅच जिंकून दिला तर 3000चं बक्षीस दिलं जाईल परंतु मॅच फार कठीण आहे. 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. चुकापूर टीम्स या संघातील खेळाडूंना अर्थातच आता मात्र अक्षरशः शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. संघर्ष भला मोठा स्ट्रगल आहे तुमच्या समोर कारण 4 चेंडू आणि 2 धावा डिफेन्स करणं म्हणजे मी म्हणेन ही अशक्य गोष्ट आहे. ती शक्य करावी लागेल. हो इथे मात्र बॉल डॉट जातोय. अजूनही मॅच बॅलन्स. येणारे 3 चेंडू 2 धावा. या थंडगार वातावरणामध्ये आता मात्र मॅच गरम वातावरण तयार करणारा हा सामना पाहायला मिळतोय. गरमी तयार झाली आता खेळाडूंमध्ये. अगदी थंडी उडवणारा मॅच पाहायला मिळेल. 3 बॉल 2 धावा. ऑन स्ट्राईक बॅट्समन विशाल पाटील आणि प्रसन्न गायकर. पुढे येऊन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय झालाय डोक्यावरनं. मॅच पूर्ण होतोय क्लिअर. येतो 4 धावांसाठी चौकार.
आणि हार्डलक 11 स्टार सुकापूर संघ खूप चांगला प्रयत्न केला होता, परंतु धावा थोड्या कमी पडल्या आणि अशा कारणामुळे इथे मात्र हा मॅच तुम्हाला गमवावा लागतोय. नेवर माइंड, 40+ हा एन्जॉयमेंट अर्थातच आनंद देणारा तुम्हाला हा खेळ. आणि पुन्हा एकदा पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया सुकापूर टीमला. विनर वर्सेस विनर